शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आजचा महत्त्वाचा विषय आहे. कालपासून एक 2-3 कॉल आले की साहेब आमच्या बागेमध्ये एक 2 ते 5% सेटिंग आहे ऑलरेडी. वरती शेंड्यावरती आहे, काही मध्ये आहे. परंतु बाकी आणखी फुल स्ट्रोक निघेल का? किंवा अजून पर्नर निघतोय. मग याच्यानंतर परत मादी निघेल का? तर 100% प्रश्न अगदी खरा आहे आणि सगळ्यांच्या बागेमध्येच आहे. आपण सकाळ एका बागेत व्हिजिटला आलेलो. हे पहा, आता ही सेटिंग झालेली आहे. परंतु पाठीमागून नाही असा फ्लो निघत आहे, छोटा-मोठा. तर आपल्याला लागतंय त्यापेक्षा नक्कीच जास्त माल्यामध्ये निघणार आहे. परंतु भरपूर बांधवांचे म्हणणं असं येतं की बाबा या बागेमध्ये आम्ही पाण्याचं प्रमाण देखील वाढवलेलं आहे, फ्लो पाणी देखील दिलेलं आहे. तर तुम्ही कोणताही तुमचा जो ट्रायल असेल तो करा. प्रत्येक अनुभव हा प्रॅक्टिसमधूनच भेटत असतो. त्यामुळं तुमचं जे काही नवीनमध्ये तुम्ही काही हार्मोन्स वगैरे सोडणार आहेत किंवा फवारणार आहेत तर ते देखील तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. परंतु 100% बागेमध्ये DAPची निवडी, त्यानंतर 52-34 आणि वरून मायक्रोन्यूट्रंट प्लस खालून कॅल्शियम बोरॉन हे जर तुम्ही बऱ्यापैकी शेड्यूल जर ठेवलं तर नक्कीच तुमच्या बागेमध्ये जे आहे ती कळी तर निघणारच आहे. परंतु अजून जर काही थोडाफार गॅप असेल तर ती देखील निघणार आहे. तर यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा ट्रायल केला आणि तुमच्या बागेमध्ये देखील असा प्रॉब्लेम आहे का? किंवा 2 वेळेस तुमची कळी निघालेली आहे, तिसऱ्या वेळेस देखील मादी कळीचा स्ट्रोक हा कमी दिसत आहे. परंतु आता सिंगल कळी दिसणार आहे. पूर्ण कळी तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाही. त्यामुळं सेटिंग ही पूर्ण एक 15 ते 20 दिवस लांबण्याची शक्यता आहे. तुमच्या देखील बागामध्ये असा प्रॉब्लेम आहे का? नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.